पारडी पोलीस ठाणे परिसरात कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे। 27 नोव्हेंबर रोजी हा मृतदेह आढळला असून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम वरिष्ठ पोलीस करीत आहेत। वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी याबाबतची अधिक माहिती दिली असून सध्या पोलीस तपास सुरू आहे। पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी एक धक्कादायक घटना समोर आली। दुपारी 4च्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की परिसरात कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह पडलेला आहे। माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळी पोलीस पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होता, त्यामुळे मृत व्यक्तीचे वय, लिंग आणि ओळख तात्काळ समजू शकली नाही। मृतदेह पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला। या घटनेमागील कारण, मृत्यूचा कालावधी आणि मृत व्यक्तीची ओळख हे सर्व तपासाचे प्रमुख मुद्दे आहेत। पोलीस आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मागील काही दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीची नोंद आणि इतर तांत्रिक बाबींचा आधार घेत तपास करीत आहेत। या घटनेमुळे परिसरात भीती आणि चर्चांना उधाण आले आहे। पारडी पोलीस अंतर्गत जिन्सी कापसी गाव आहे, तिथे स्मशानभूमी आहे आणि त्याच साईडला एक कचऱ्याचा ढिगार आहे। तर परवा रात्री आम्हाला जी माहिती भेटली होती की तिथे काही अननोन बॉडी भेटली। जेव्हा आपण जाऊन प्रत्यक्षदर्शी आम्ही गेलो, स्टाफचं तिथे सर्च केलं, तर अर्धा जे हे होतं आपलं जे म्हणजे तिथे जो बेगर व्यक्ती आहे त्याचा कंकाल भेटलेला होता आणि पूर्ण पार्ट भेटलेलं आहे। जवळपास बॉडी खूप डिकम्पोज झाली आहे। असं वाटतं की तो कचरा वेचायला गेला होता आणि ते पाय घसरून तिथे उतार वगैरे पाणी थोडंसं साचलेलं असतं, ते जमीन शेताची असल्यामुळे किंवा ते याची स्मशानभूमी आहे त्या साईडला कोणी जात नाही, तर व्यक्ती तो पडून आला आणि त्याचमुळे प्राथमिक अशी आहे की तो बेगर आहे आणि तो पडला होता आणि बरेच दिवसापासून काही लक्ष गेलं नाही। जेव्हा काल परवा कुत्र्यांनी ते बॉडी ओढत आणली, त्यानंतर ते गावकऱ्यांच्या लक्षात आलं, लगेच आम्हाला बोलवलं, आम्ही घटनास्थळी गेलो, सगळं पंचनामे वगैरे करून बॉडी रवाना केली। नाही, बॉडीची ओळख अजून पटलेली नाही, आमचा शोध सुरू आहे, तपास सुरू आहे आणि त्याच्याकडे काही असं भेटलं नाही, पण एक अजून काहीतरी कमरेचा जो पॅन्ट आहे त्याच्यावर काही टेलरचं नाव आहे, तर त्याच्यावरून शोध मोहीम घेणं सुरू आहे।